गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. अँड आज आहे 16 डिसेंबर आणि मी चालली आहे ऑर्डरला. आत्ता वाजले आहेत 4:40 आणि आता निघालेच आहे मी ऑर्डरसाठी. तर चला दाखवते मी आज कशी रांगोळी काढते. आम्ही लोकेशनला पोहोचलोय आणि इथं आम्हाला रांगोळी काढायची आहे. तुझे येलो दिलता बघा. त्याची चोच व्यवस्थित. हो हो
तर आता आमची रांगोळी अजून अर्धी झाली आहे, अर्धी बाकी आहे. हे बघा. आणि इथे युक्त मला मदत करते मोर काढायला. आणि लवकरच आमची रांगोळी कंप्लीट होईल आणि आम्ही थोडीसं आता हे फुलांची रांगोळीने पण कवर करणार आहे त्याला. तर खूप थंडी वाजते आहे गाईज आणि आत्ता वाजलेत 7. आता लवकरात लवकर कंप्लीट करायला आम्ही बघतोय. माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे आणि माझ्यासोबत युक्त आहे जिने मला मदत केली ही रांगोळी कंप्लीट करायला. आणि तुम्हाला दाखवते माझी रांगोळी. हे बघा. तर आज मी आली आहे वास्तुशांतीची रांगोळी काढायला. भांडवलकर डॉक्टरांच्या इथे त्यांच्या घराची वास्तुशांती आहे. तर माझी रांगोळी कंप्लीट झाली आहे. हे बघा माझ्या रांगोळीचं पहिल्यांदा मी मोर आणि रांगोळीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या आहेत अशा प्रकारे सर्व गोष्टी मी त्यामध्ये साकारलेल्या आहेत. जसं की त्यांना मोर पाहिजे होता, मोर देखील मी काढलेला आहे. त्यांना कलश आणि घराचं सुद्धा चित्र हवं होतं, तेही मी माझ्या रांगोळीमध्ये साकारलेलं आहे. आणि अशा प्रकारे माझी रांगोळी पूर्ण झालेली आहे. कॅमेरा रांगोळी झाली. आता आम्ही आहे ना फक्त बॉर्डर करून घेतो या एरियाला फुलांच्या पाकळ्यांनी. गाईस, तर आता आमची फ्लावर्सची रांगोळी पण कंप्लीट झाली आहे. आता मी तुम्हाला दाखवते आम्ही फ्लावर्सची रांगोळी कशी केली आहे. वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. या निमित्ताने तन्वी जाधवने खूप सुंदर अशी रांगोळी साकारलेली आहे. तसेच फुलांची खूप छान तिने रांगोळी काढलेली आहे. स्टार्ट. छान काढली दीदीने रांगोळी. सगळं काम आवरलेलं आहे. म्हणजे फुलांची रांगोळी पण कंप्लीट झाली आणि आमची रांगोळी पण कंप्लीट झाली. तर तुम्हाला मी दाखवते फायनल लुक कसं आम्ही डेकोरेट केलेलं आहे.